महाभारत भाग 15. रागारागातच दुर्योधन निघून गेला. काहीतरी नवीन योजना डोक्यात येते का याचा तो नेहमी विचार करत होता, जेणेकरून आपण पांडवांना संपवू शकू. असंच पुन्हा एकदा सल्लामसलत करण्यासाठी भीष्म, पितामह, कृपाचार्य, द्रोणाचार्य सर्व भेटले आणि भीष्म धृतराष्ट्राला, विदुराला आणि दुर्योधनाला उद्देशून म्हणाले, पांडवांना साध्या लढाईत हरवणं हे तुम्हाला शक्य नाही आहे. आणि आधीच तुझी महती अशी आहे की तू भावांना जाळण्याचा प्रयत्न केला आहेस, त्यांच्यातली एका भावाला बुडवून मारण्याचा प्रयत्न केला आहेस. तुला साधी माणसं कधी चांगल्या दृष्टीने तुझ्याकडे बघू शकत नाहीत, तुझ्याबद्दल माणसं विचार करू शकत नाहीत, असा तुझं आता नाव झालेलं आहे. अजूनही तुला संधी आहे. त्यांना आपला भाऊ म्हण, त्यांचा स्वीकार कर आणि त्यांना जवळ करून घे, हस्तिनापुरात बसव त्यांना. तुला सांगू, युधिष्ठिर हा फार साधा माणूस आहे. तो लगेच तुझा स्वीकार करेल आणि तुला तुझ्या पापांपासून मुक्ती मिळेल, तुला सुधारण्यासाठी एक संधी मिळेल. बघ विचार करून. आणि तू त्यांना चांगलं समज, तेही तुला भाऊ म्हणून स्वीकारतील. पण तो शेवटी दुर्योधन, त्याला कुठलं आलं ह्या सगळ्या गोष्टीचं. युधिष्ठिराने आधीच हे सिद्ध केलं होतं की राज्य दिलं आणि त्याला समान अधिकारसुद्धा दिले, तर त्यात वाईट काय असं होणार नव्हतं आणि त्यातून तू चांगलं होऊ शकतोस हे त्याला सांगण्याचा उद्देश होता. पण तो दुर्योधन होता आणि त्याला सल्ला देणारे सुद्धा तसेच. भीष्मांचं बोलणं ऐकून द्रोणसुद्धा म्हणाले, भीष्म पितामह म्हणतायत ते अगदी बरोबर आहे. पांडवांना सरळ सरळ लढाईत हरवणं हे शक्य नाही, पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का, पांडवांना फसवून मारणंसुद्धा शक्य नाही आहे. कारण अर्जुनाला मी शिकवलेला आहे, तो माझा शिष्य आहे आणि तो माझ्यासारखाच आहे. त्याला जर झोपेतसुद्धा तुम्ही एखादा वेध घ्यायला सांगितलं ना, तर तो डोळे बंद करूनसुद्धा वेध घेऊ शकतो. त्यामुळे त्याला तुम्ही झोपेतसुद्धा मारू शकत नाही. आणि कृपाचार्यांचे सुद्धा म्हणणं असंच काहीतरी ठरलं. हे सर्व ऐकून दुर्योधनाला सर्वजण निष्फळ ठरवत आहेत असं वाटलं आणि दुर्योधन ह्याचं कुणाचं ऐकत नाही आहे हे विदुरांनी पाहिलं आणि तो धृतराष्ट्राला म्हणाला, हे भावा, तू आणि मी भाऊ आहोत. आता माझं ऐकशील का? एक गोष्ट लक्षात ठेव, आपल्या तिघांमध्ये नितांत प्रेम होतं. तू, मी आणि पांडू किती प्रेमाने राहायचो. तुझं पांडूवरती किती प्रेम होतं. अगदी लहानपणापासून तू त्याच्यावरती निस्सीम प्रेम केलंस, नितांत प्रेम केलंस. आणि आज त्याच्या पोरांवरती अशा पद्धतीनं मारण्याची षड्यंत्र चाललेत, हे जर तो वरून बघत असेल, स्वर्गातून बघत असेल, तर त्याला काय वाटेल? अरे धृतराष्ट्रा, तू माझ्या पोरांना असे हाल करतोस असेच म्हणेल तो. आणि ते श्राप देईल, ते तू भोगू शकशील का? ते तू सहन करू शकशील का? धृतराष्ट्र हडबडला. आणि पण धृतराष्ट्राला पुत्रप्रेम हे विदुराच्या बोलण्यापेक्षा फार जास्त होतं. आता धृतराष्ट्र काय करावं काय नाही ह्याच्याकडेच होता आणि तो म्हणाला की जगातील उत्तम सल्लागार माझ्याकडे आहेत, ज्यात भीष्म पितामह आहेत, कृपाचार्य आहेत, द्रोण आहेत, विदुर आहे. आणि कुठल्याही राजाला इतका भाग्यवान तो नसेल की शोधूनसुद्धा असे सल्लागार सापडतील. आणि ते सल्लागार मला मिळालेले आहेत, हे मी स्वतःला भाग्यवान समजतो. आणि ते देतील तो निर्णय मला योग्यच असेल. पण दुर्योधना, तू एक विचार कर, तू सुद्धा योग्य विचार करशील असंच मला वाटतं. आता इथं धृतराष्ट्र बघा, इथंही त्याचं पुत्रप्रेम अडवालं म्हणून त्यांनी स्वतःचा निर्णय नाही सांगितला. त्यांनी तो निर्णय दुर्योधनावरती सोडून दिला. तू जो निर्णय घेशील तो योग्य असेल असंच त्यांनी सांगितलं. हे सूचक होतं का त्यांचं बोलणं त्याला पटलं होतं हे ते कुणालाच समजायला मार्ग नाही. दुर्योधन बैठक सोडून निघून गेला आणि कुणालाही वाटलं नव्हतं की तो बैठक सोडून जाईल, पण तो निघून गेला. आता हस्तिनापुरात पांडवांनी राहायचे का नाही हाच निर्णय बाकी होता. आता भगवान श्रीकृष्ण मध्ये येतात. इथून पुढं आपण लक्षात घ्या की भगवान श्रीकृष्ण हे जे पात्र आहे महाभारतातलं, हे प्रत्येक ठिकाणी आपल्याला दिसेल की भगवान श्रीकृष्ण हे महाभारत होण्यासाठी जबाबदार आहेत. इथून पुढं आपल्याला नेहमी जाणवेल. इथून पुढं भगवान श्रीकृष्ण मध्ये आले. ते म्हणाले, मी समजू शकतो की आता हे एकत्र राहणार नाहीत आणि आता हे उघडसुद्धा झालेलं आहे आणि आपण सुद्धा आता हे स्वीकारलं पाहिजे आणि अधिकारानुसार त्यांना आपण त्यांचं अर्ध राज्य दिलं पाहिजे.
भगवान श्रीकृष्ण म्हणाले की दोघांमध्ये वाद नकोत आणि एकमेकाचे हस्तिनापुरात राहून गळ्यांचे घोट घेण्यापेक्षा त्यांना वेगळं राज्य द्यावं आणि राज्याच्या सीमा बदलाव्यात आणि त्या सीमांमध्ये त्यांना अर्धराज्य द्यावं असं त्यांचं म्हणणं होतं, सूचक होतं. पण भीष्मांना हे पटत नाही, कारण त्या अखंड राज्यासाठी भीष्मांनी शपथ घेतली असते की मी हस्तिनापुराचा नेहमी सेवक राहीन. आणि ते ते त्या हस्तिनापुरातल्या ज्येष्ठ लोकांकडे जातात, त्यांच्या दारोदारी जाऊन त्यांना विचारतात की अहो, हस्तिनापुरामध्ये अशी विभागणी होते आहे, हे भाऊ वेगळे होत आहेत, तर याच्यासाठी तुम्ही काहीतरी निर्णय घ्या, काहीतरी बोला. तर लोक म्हणतात की नाही, हे आम्हाला काही याच्याशी घेणं देणं नाही आहे. आणि ज्या लोकांना संधीची वाट बघत होते ते लोक म्हणतात, अरे भीष्मा, तुम्ही ते मूर्ख प्रतिज्ञा घेतली त्यावेळेला आम्हाला विचारायला आला होतात का? तुमच्या त्या मूर्ख प्रतिज्ञेमुळं तुमच्यासारखा चांगला राजा, एक शासक हस्तिनापूरने गमावला आहे. ते आम्हाला कधी परत मिळेल का? आणि ती शपथ घेताना तुम्ही आम्हाला विचारलं आहे का? तर भीष्म पितामह मान खाली घालले आणि निघून गेले. आता भीष्मांवरच पाळी आली की काय निर्णय घ्यायचा आहे हा विचार करण्याची. भीष्मच पुढाकार घेतले आणि ते म्हणाले, आता मी याची विभागणी करण्यास तयार आहे. तर धृतराष्ट्रांनी पांडवांनी भर सभेमध्ये आणि विभागणीसाठी बोलवलं. तिथं पांडवांना बोलावण्यात आलं. पांडव आले आणि धृतराष्ट्रांनी सांगितलं पांडवांना, खांडवप्रस्थ हा जो देशाचा भाग आहे, तिथं तुम्ही स्वतःचं राज्य स्थापन करा आणि हस्तिनापुरामध्ये कौरव राज्य करतील. खांडवप्रस्थची कथा अशी आहे की पुरुरवा हा कुरुवंशाचा प्रथम पुरुष होता. तो बुद्धांचा मुलगा, आणि त्याला एकदा सगळ्या साधूंनी श्राप दिला होता की तुझी राजधानी पूर्ण खाक होऊन जाईल आणि तिथं निवडुंगाशिवाय काहीच उगवणार नाही. आणि तशी ती शापित जागा म्हणजे त्यांची ती पहिली राजधानी कुरुवंशाची, ते खांडवप्रस्थ, ते खांडवप्रस्थाची जमीन आणि ती राजधानी ही पांडवांना दिली जाईल आणि हस्तिनापुरात कौरव राज्य करतील, असा निर्णय देण्यात आला. पण युधिष्ठिर, त्याचा स्वभाव, त्याचं वागणं, त्याचा स्वभावातला गोडवा, या सगळ्यामध्ये त्याचा काहीच निभाव लागला नाही. आणि चारही भाऊ हे पित्याप्रमाणे मोठ्या भावाचं ऐकायचे. त्यांनी हात जोडून सगळं स्वीकारलं आणि पत्नीला घेऊन म्हणजे द्रौपदीला घेऊन ते सगळे निघाले. धृतराष्ट्र म्हणाले, अजून किती योग्य, भगवान श्रीकृष्ण म्हणाले की ही वाटणी मला योग्य वाटत नाही. धृतराष्ट्र म्हणाले, अजून किती योग्य वाटणी करू, मी देशाचे पूर्ण समान भाग केलेले आहेत. तर भगवान म्हणाले, अजून देशामध्ये वाटणी करायची असेल तर सोने आहे, गोधन आहे, हत्ती आहे, रथ आहेत, घोडे आहेत आणि पैलवान आहेत, याच्या सगळ्याची सुद्धा वाटणी झाली पाहिजे. त्यांना राज्य स्थापन करायचं आहे तर ह्या सगळ्या गोष्टी राहतील. कारण पुढे जाऊन जर त्यांना राज्याचं पूर्ण व्यवहार बघायचा असेल तर हे सगळे लोक लागतील. इतकंच नाही तर आपल्या हस्तिनापुरात राहणारे, आपल्या राज्यात राहणारे जे कोण लोहार, सुतार, चांभार, सोनार आहेत आणि ज्यांना ज्या प्रजेला त्यांच्याबरोबर जायचं आहे त्यांना सर्वांना त्यांच्याबरोबर जाऊ देण्यात यावं, ही झाली या देशाची पूर्ण वाटणी, तरच ती योग्य वाटणी होईल. आता बघा, भगवान श्रीकृष्ण होते त्यांनी पैलवानसुद्धा हा शब्द वापरला आहे. पैलवान म्हणजे इथून पुढं पांडवांना स्वतःची सेना पण तयार करायला लागणार होती. ती सेना ते कशी तयार करतील? त्यांच्याकडे जर मल्ल नसतील, पैलवान नसतील तर सेनेचं प्रशिक्षण कसं होईल? हत्ती, घोडे, गोधन हे सगळं त्यांनी मागितलं. आणि आता ही वाटणी योग्य आहे असं दाखवण्यासाठी म्हणून धृतराष्ट्राला भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेला सुझाव हा मान्य करावा लागला आणि अशा पद्धतीने ती वाटणी झाली. आणि हे कोणाला अपेक्षित नव्हतं की भगवान श्रीकृष्ण हे मध्ये बोलतील. आणि तिकडं गेल्यानंतर त्या श्रापित जमिनीवर गेल्यानंतर दुर्योधन काही ना काहीतरी योजना करून पांडवांना संपेलच, असं सुद्धा कदाचित धृतराष्ट्रांच्या मनात असावं, म्हणून त्यांनी ते स्वीकारलं. आणि तसे लाखो लोक पांडवांबरोबर जाण्यासाठी तयार झाले, निर्णय घेतला आणि ह्या लोकांचा लवाजाम्यासह पूर्ण तो एक शहरच्या शहर खांडवप्रस्थाच्या दिशेने निघालं. मजल दर मजल करीत ते तिकडं पोचत होते. लांबचा पल्ला होता आणि रस्त्यामध्येच बरेच लोक मरण पावले होते. तिथं गेल्यानंतर, पोचल्यानंतर ती जमिनीची अवस्था बघितल्यानंतर सगळे पांडव कपाळाला हात लावून जमिनीवर बसले. सगळे प्रजा कपाळाला हात लावून जमिनीवर बसली आणि सगळेजण विचार करू लागले, हे काय आपल्याला दिलं? आपण मागितलं काय आणि आपल्याला मिळालं काय? आणि भीम तर एकदम भडकलाच. भीम म्हणाला,
त्या दुर्योधनाला आता मी संपूनच टाकतो. आम्हाला फसवलं त्याने आणि आमच्या काकांनी सुद्धा आम्हाला फसवलं. शेवटी तो वायुपुत्रच, तो कुणाच्या हातात येणार आहे होय? भीमाचं वर्णन बघाल तर असं केलेलं आहे की वायुपुत्र भीम हे ताकद जी नेहमी अस्वस्थ असते, एखाद्या पर्वताप्रमाणे विशाल किंवा एखाद्या दरीप्रमाणे खोल, जो समुद्राची भरतीसुद्धा एखादा खडक न उचलता नियंत्रित करू शकतो, असा तो भीम, एक प्रेमळ असा हवेचा बुडबुडात जणू. तसा तो भीम ओरडला, त्या दुर्योधनाला आता मारूनच टाकतो. सर्वजण शांत बसून भीमाकडं पाहत होते. एक श्रापित जागी बसले होते. श्रीकृष्ण म्हणाले, एक सर्वात वयस्क माणूस, ज्याचं तुम्ही सर्वजण ऐकता, त्याला पितामह म्हणता, एक तुमचा गुरु द्रोणाचार्य, दुसरे गुरु कृपाचार्य, एक तुमचे काका धृतराष्ट्र, हे सर्वजण मिळून जर तुम्हाला असा अन्याय करत असतील तर मृत्यूचे हकदार फक्त दुर्योधन नाही तर हे सर्वच आहेत. विचार करा, भगवान श्रीकृष्णांनी महाभारत हे त्या खांडवप्रस्थाच्या विभागणीच्या वेळेलाच सांगितलं होतं आणि भगवानाच्या तोंडूनच जणू त्यांचा मृत्यू तिथे लिहिला गेला होता. सर्वजण प्रवास करून थकले होते, विचार करत बसले होते आणि पुढं काय होणार याची सगळ्यांना लागलं होतं की आता इथं आपलं राज्य कसं स्थापन करायचं, सुरुवात कुठून करावी, आणि विचार करत करतच सर्वजण झोपी गेले. भगवान श्रीकृष्ण एकटेच एका जागी बसून राहिले होते आणि विचार करत होते की सर्वजण झोपलेत, आता काय करावं. पुढं काय झालं आपण पाहूया पुढच्या भागात. ओम श्रीकृष्णार्पणमस्तु. शुभम भवतु, शुभम भवतु, शुभम भवतु.